फरशीवरती मी काही भौमितिक आकृत्या काढल्यात. दिसतायत तुम्हाला? आकृत्या किती आहेत एकूण? 6 काढलेत. आणि त्या प्रत्येक आकृतीचे मी किती समान भाग केलेत? 4 समान भाग केलेत. आता तुम्हाला त्याचं काय करायचं नीट लक्षात घ्या की प्रत्येक आकृतीचे मी समान 4 भाग केलेले आहेत. तुझी आकृती कोणती आरोही? आयत, वर्तुळ, त्रिकोण, चौरस, त्रिकोण, आयत. छान. प्रत्येकाची आकृती आणि तिचे असलेले 4 भाग तुमच्याजवळ खडू दिलेला आहे, बरोबर आहे. आता मी प्रत्येकाला पाव, पाऊण, अर्धा अशा पद्धतीने त्या आकृतीचा भाग रंगवायला सांगणार आहे. रंगवणार? आरोहीने आकृतीचा पाव भाग रंगवायचा आहे. अथर्वने त्याच्या आकृतीचा अर्धा भाग रंगवायचा आहे. समीक्षाने पाव भाग रंगवायचा आहे. विराजने अर्धा रंगवायचा आहे. विनेशने पाऊण रंगवायचा आहे. आणि आदित्यने पाऊण भाग त्याच्या आकृतीचा रंगवायचा आहे. पाहूयात कोण बरोबर सांगितल्या पद्धतीने रंगवणार आहे. पहा, मुलांना या पद्धतीने जर आपण कृतीयुक्त एखादी संकल्पना समजावून सांगितली किंवा त्यांना समजेल अशी कृती करून घेतली तर निश्चितच ही कृती कायमस्वरूपी त्यांच्या लक्षात येणार आहे. नाही, परत तुम्ही मला यानंतर सांगणार आहात की आपण किती भाग त्या आकृतीचा रंगवलेला आहे. पहा, रंगवा रंगवा रंगवा. चला, या कृतीमधून आपण नेमकं काय शिकणार आहोत, काय शिकलो आहोत हे सुद्धा आपण त्यानंतर जाणून घेणार आहात. पहा, तोपर्यंत त्यांची कृती पूर्ण होती. आपण सुरू करू आरोही. आता तुझा आकृतीचा किती भाग रंगवायला दिला होता? पाव. तिने किती भाग रंगवला आकृतीचा? अर्धा. म्हणजे बरोबर आहे का? तिने किती भाग रंगवायला पाहिजे? ते 4 पैकी 1 भाग रंगवायला पाहिजे होता. ठीक आहे. तुला किती भाग रंगवायला दिला होता? पाव. बरोबर आहे. 4 त्रिकोणाचे 4 भाग केले होते समान आणि त्यापैकी पाव रंगवायचा आहे. म्हणजे किती रंगवायचा आहे? आणि जर मी अर्धा सांगितला असता तर 2. पाऊण सांगितलं असतं तर 3. छान. तुला किती रंगवायला दिला होता? अर्धा. बरोबर आहे. 4 समान भागापैकी 2 भाग रंगवले म्हणजे अर्धा रंगवला. विनेशने पाऊण म्हणजे 4 1/4 4 समान भागापैकी 3 भाग रंगवले म्हणजे काय केले? पाऊण भाग विनेशने रंगवला. विराजने अर्धा. बरोबर आहे. 2 पैकी 4 पैकी 2 भाग रंगवले. किती भाग होते तुझे समान? 4 पैकी 3 म्हणजे पाऊण भाग झाला. पहा, आता या कृतीमधून तुम्हाला काय बरं शिकायला मिळालं? 4 पाऊण, पाव. मग याला आपण काय म्हणतो? पाव, अर्धा, पाऊण याला नेमकं काय म्हणतो? गणितीय भाषेमध्ये काय शिकलो आपण? अपूर्णांक. याला काय म्हणतो? कारण पूर्ण भाग रंगवलाय का त्याचा? या पूर्ण आकृत्या रंगवलेल्या आहेत का? म्हणून त्या काय अपूर्ण रंगवलेल्या आहेत. जेवढ्या सांगितले तेवढे भाग रंगवलेत. म्हणून या आकृत्यांना आपण यामधून आपण काय शिकलो? घटक अपूर्णांक. छान.